या घडीची महत्त्वाची बातमी आहे। आंदोलक आता शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत। आंदोलक शेतकरी नागपूर वर्धा या ठिकाणी आंदोलन करताना दिसत होते। आतापर्यंत वाहतूक अडवलेली होती, आता ते ट्रॅकवर उतरलेले आहेत आणि रेल रोको आंदोलन शेतकऱ्यांकडून सुरू आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे, जसं आंदोलकांनी म्हटलं होतं, जसा इशारा बच्चू कडूंनी दिला होता की रेल्वे ट्रॅक आणि विमान सेवा बंद पाडू, त्याप्रमाणे आता आंदोलक शेतकरी आक्रमक झालेत, रेल्वे ट्रॅकवर उतरलेले आहेत। ही दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण बघताय। शेतकरी रेल रोको आंदोलन करताना दिसतायत। रेल रोको करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांचा आहे। मुख्यमंत्र्यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली होती की असं जर ते म्हणत असतील तर ते योग्य नाही आणि आम्ही तसं होऊ देणार नाही, पण आंदोलक शेतकरी आता रस्त्यावर उतरलेलेच होते, म्हणजे 3 दिवस ते आंदोलन रस्त्यावर करताच आहेत। आता मात्र रेल रोको सुद्धा ते करतायत। आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांना विचारूया। संजय, जसं बच्चू कडूंनी इशारा दिला होता, आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरलेले आहेत, काय सांगाल? कुठला हा रेल्वे ट्रॅक, आंदोलन कसं सुरू आहे? हो, निश्चितच एकीकडे आपण जर बघितलं तर कालपासून बच्चू कडू यांचं आंदोलन जे आहे ते जो राष्ट्रीय महामार्ग आहे, हैदराबाद जाणारा राष्ट्रीय महामार्ग आहे, त्या महामार्गावर बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू आहे आणि हजारो शेतकरी त्या ठिकाणी त्यांनी चक्काजाम आंदोलन केलेलं आहे। त्यामुळं आपण जर बघितलं तर 5 किलोमीटर पर्यंत लाईन लागलेली आहे आणि त्यावेळी बच्चू कडू यांनी सरकारला अल्टिमेटम दिला होता की तुम्ही जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही रेल्वे रोको आंदोलन करू आणि विमान सेवा देखील बंद पाडू। त्यातला जो दुसरा टप्पा आपल्याला म्हणता येईल की एकीकडे बच्चू कडू यांचं हे आंदोलन सुरू आहे। बच्चू कडू, राजू शेट्टी, रविकांत तुपकर आणि अजित नवले हे जे सगळे शेतकरी नेते आहेत हे या आंदोलनस्थळीच आहेत। मात्र एक बच्चू कडूची टीम जी आहे ते टीम जामठा रोडवर गेलेली आहे। जामठा रेल्वे मार्ग आहे, त्या ठिकाणी त्यांनी कार्यकर्ते जे आहेत जामठा रेल्वे मार्गावर उतरलेले आहेत आणि त्या ठिकाणी रेल्वे जाम करण्याचा, रेल्वे रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न जो करताना दिसत आहे। संजय, तुमचा नीट आवाज आमच्यापर्यंत येत नाही, पुन्हा एकदा सांगा, हा कुठला रेल्वे ट्रॅक आहे? जामठा रेल्वे ट्रॅक आहे का? आणि तिथे आंदोलन सुरू आहे त्या स्थळी आता किती माणसं आहेत, किती आंदोलक? ज्या ठिकाणी बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू आहे या ठिकाणी अजूनही हजारो कार्यकर्ते जे आहे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। मात्र इकडे आंदोलन सुरू असताना एक बच्चू कडू यांचे प्रहार कार्यकर्त्यांची आणि शेतकऱ्यांची टीम जी आहे तो जामठा जो मार्ग आहे, रेल्वेचा जो मार्ग आहे, जो नागपूरवरून मुंबई जाणारा मार्ग असेल किंवा इकडे कलकत्ता जाणारा मार्ग असेल, त्या मार्गावर जे आहे रेल्वे मार्गावर हे कार्यकर्ते जे दाखल झालेले आहेत आणि त्या ठिकाणी हे कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याचा प्रयत्न करत आहे। बरोबर, म्हणजे संजय असं म्हणायचं का की जसं बच्चू कडूंनी इशारा दिला होता की आता रेल रोको पण होईल आणि विमान सेवा पण रोखली जाईल, तर त्याकडे कूच केलेली आहे आंदोलकांनी? निश्चितच बच्चू कडू यांनी ज्याप्रमाणे इशारा दिला होता त्याप्रमाणे आंदोलनाचे जे टप्पे आहेत त्या टप्प्यानुसार बच्चू कडू यांनी सरकारला गुंगारा देत ज्या ठिकाणी आंदोलन सुरू होणार होतं अलीकडे बच्चू कडू यांनी आपलं आंदोलन सुरू केलं आणि पूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे। आणि दुसरं काल त्यांनी अल्टिमेटम दिला होता रेल रोको आंदोलन करू, तर तो रेल रोको आंदोलन सुद्धा त्यांनी केलेला आहे। आणि आता तिसरा टप्पा जो आहे तो विमान सेवा देखील घडवण्याचा प्रयत्न ते करू शकतात किंवा त्या ट्रॅकवर देखील कार्यकर्ते जाऊ शकतात। बरोबर, पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो बंदोबस्त ज्या भागात आहे त्या भागात पोलिसांना अजूनही माहित नाही कार्यकर्ते कुठे गेलेले आहेत। पोलिसांची कुठेतरी ही आपल्याला असफलता दिसत आहे, पोलिसांचं कुठेतरी हे फेल्युअर आहे। बरोबर, पोलिसांचं अपयश दिसतंय। पण मला सांगाल, मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं सकाळी, बावनकुळे पण मला म्हणाले होते की चर्चेची सगळी दारं खुली आहेत। मुख्यमंत्री म्हणाले की इतरांना जे त्या रोडवरून वाहतूक करतायत त्यांना त्रास होऊ नये, आता रेल्वे सेवेने जे जातील त्यांनाही त्रास होणार आहे जर रेल रोको झाली तर? निश्चितच आपण पाहू शकतो, खरं तर काल दुपारी 2 वाजतापासून या ठिकाणी संपूर्ण चक्काजाम झालेला आहे। शेकडो नव्हे तर हजारो ट्रक जे आहे जे वाहतूक करणारे ट्रक असेल, त्यामुळे भाजीपालाचे ट्रक असेल किंवा पेट्रोलियम पदार्थ पोहोचवणारे ट्रक असतील, हे सगळे ट्रक जे आहे ते सगळे ट्रक या ठिकाणी ठप्प झालेला आहे। हा हैदराबाद महामार्ग जो आहे तो पूर्ण जाम झालेला आहे। तसेच समृद्धी महामार्ग जो आहे तो देखील जाम झालेला आहे। जबलपूर जाणारा मार्ग जाम झालेला आहे। जबलपूर, वर्धा, भंडारा आणि हैदराबाद असे मुंबई जाणारा समृद्धी महामार्ग, हे सगळे रस्ते जे आहे सगळे जाम झालेले। यामुळं सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। आणि आता रेल्वे रोको आंदोलन जर केलं तर निश्चितच त्या रेल्वे प्रवाशांना देखील त्रासाचा सामना करावा लागू शकतो। मात्र बच्चू कडू यांचं म्हणणं असं आहे की आम्ही गेल्या 8 महिन्यापासून सरकारकडे विनंत्या करतो, आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे, त्यांना मागण्या दिलेल्या आहे, मात्र सरकार कुठेतरी दुर्लक्ष करत आहे। दररोज 10 ते 12 शेतकरी आत्महत्या करत आहे, मात्र त्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे। आणि चर्चेच्या संदर्भात जे आपण म्हटलेलं आहे बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। राजू शेट्टी आहेत, तुपकर आहेत, बच्चू कडू आहेत, अजित नवले आहे, वामनराव चटप आहेत,
हे जे नेते आहेत, शेतकरी नेते, हे शेतकरी नेत्यांची सध्या या आंदोलनस्थळी बैठक सुरू आहे आणि या बैठकीला जाण्याचं किंवा न जाण्यासंदर्भात विचार सुरू आहे. मात्र एक प्रवाह असा देखील दिसतो की आंदोलन स्थळी काही नेत्यांना राहू द्यावं आणि काही 2-4 नेते जे आहेत ते जाऊन मुंबईला चर्चा करावी, कारण चर्चेशिवाय हा मार्ग जो आहे तो कधीही सुटू शकणार नाही. त्यामुळं 2 मतप्रवाह जे आहेत या ठिकाणी दिसताना आपल्याला दिसत आहे. एक तर असं आहे की शासनाच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी यावं किंवा हे जे नेते आहेत त्या नेत्यांनी कुठेतरी मुंबईला जावं. काही नेते इथे थांबतील आंदोलनस्थळी आणि काही नेते हे मुंबईला जाऊन चर्चा करतील. म्हणजे हा मार्ग जो आहे तो कुठेतरी निघेल. नक्की नक्की. संजय, तुम्ही असेच सोबत राहा. आपण ही 2 दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. एक दृश्य आहे जे एरियल शॉट्स घेतलेले आहेत आपण, ते महामार्गाचे एरियल शॉट्स आहेत. वर्धा कडून नागपूरकडे जाणारा जो महामार्ग आहे तिथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलेला आहे. बघा किती वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. पूर्ण वाहतूक ठप्प झालेली आहे. आणि आता दुसरीकडे काही वेळापासून शेतकऱ्यांनी रेल रोको जामठा या रेल्वे ट्रॅकवर उतरत, जामठाच्या जवळचा जो रेल्वे ट्रॅक आहे तिथे उतरत रेल रोको सुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याबरोबर शेतकरी नेते विजय जावंदिया सर उपस्थित आहेत, त्यांच्याशी बोलूया. विजय सर, शेतकरी आक्रमक झालेले आहेत. रास्ता रोको एका बाजूला सुरू आहे, दुसरीकडे रेल रोको करण्याकरता आता ट्रॅकवर सुद्धा आंदोलक उतरलेत. तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे? नाही, मला असं वाटतं, मी आता बावनकुळेंची मुंबईला झालेली प्रेस कॉन्फरन्स ऐकत होतो. ती ऐकल्यानंतर मला बावनकुळेंना, देवेंद्र फडणवीसांना, महाराष्ट्र सरकारला, केंद्र सरकारला, मोदी साहेबांना विनंती करायची आहे की त्यांनी जी काही आश्वासनं दिलेली आहेत तीच मागणी यांची आहे, ती पूर्ण करा ना. कशाला एवढा त्रास देता? आता त्यांनी आपला असंतोष व्यक्त केलेला आहे. यंदाची परिस्थिती फार गंभीर आहे, तुम्ही स्वतः मान्य करता. आसमानी संकट तर आहेत, पण त्याच्यासोबत सुलतानी संकट आहे. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही, कोणत्याही पिकाला भाव नाही, हमी भावाची खरेदी नाही. मी एक साधा प्रश्न विचारतो आहे की हमी किंमतच मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी कर्ज परत कसं करायचं, याचं उत्तर सुद्धा नाही. बावनकुळे म्हणतात की चर्चेला या. चर्चा कशाला? तुम्ही एक जाहीर करून टाका बरं की आम्ही जे कोरा म्हटलं होतं ते पूर्ण करतो. नक्की. विजय सर, मला क्षमा करा, मला तुम्हाला थांबावं लागतंय. थेट जाऊया आपण जिथे जामठा रेल्वे ट्रॅकवर रेल रोको सुरू आहे. आमचे प्रतिनिधी उदय तिथे उपस्थित आहेत. उदय, कुठला हा रेल्वे ट्रॅक? आंदोलन सुरू आहे, काय अपडेट? नक्कीच आपण पाहतोय की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला घेऊन जे आहे ते बच्चू कडून जे आहेत ते नागपूरमध्ये आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज अखेर रेल रोको करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय. तुमची काय मागणी आहे? तुम्ही रेल रोको करण्यासाठी इथं आलात? आम्ही आलो 11 महिन्यात देवेंद्र फडणवीस कर्जमाफी करतो नियोजन दिलं आम्हाला शेतकऱ्याला, त्याच्यासाठी आडो झोपलो रोडवर. आता झोपतो. देवेंद्र ज्यावेळेस निवडणूक झाली मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं का आम्ही शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू, पण आजपर्यंत कोणता शेतकऱ्याचा 7/12 कोरा नाही. हे देवेंद्र फडणवीस साहेब फसवेगिरी करतात शेतकऱ्याची. रेल्वे ट्रॅकवर झोपलेले आहेत आपण पाहतोय. तुम्ही रेल्वे ट्रॅकवर झोपलेल्या, भीती वाटत नाही तुम्हाला जीवा मरणाची? दादा, शेतकऱ्याला एकरी 65 किलो सोयाबीन झालाय. त्याच्या एकरेप्रमाणे जर खर्च काढला तर त्याची दिवाळी साजरी झाली नाही. इथं गोरगरीब जनतेची दिवाळीला दिवे लागलेले नाही आहे. शेतकरी संकटात आहे. या सरकारनं फक्त पोकळ आश्वासन दिलेले आहे. हे सरकार केव्हा वटणीवर येईल याची आम्हाला वाट आहे. आमचा जीव जरी गेला तरी आम्ही जीव जरी गेला तरी आंदोलन करू असं म्हणत जे आहे ते शेतकरी जे आहेत ते रस्त्यावर झोपलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. मला सांगा, रेल्वे ट्रॅकवर झोपून प्रश्न सुटणार आहेत का तुमचे? प्रश्न सुटणार नाहीत, पण सरकारला जाग येण्यासाठी आम्ही हे आंदोलन करणार आहोत. गेले 3 महिने बच्चू भाऊ कडू हे विविध प्रकारचे आंदोलन मोर्चे काढून सुद्धा सरकारला जर जाग येत नसन तर असं बी आम्ही सरकारच्या धोरणामुळे मरायला लागलेलो आहोत. मग आपण पाहतोय की सरकारच्या धोरणांमुळे आम्हाला मरण येतं आणि त्यामुळे जे आहे ते रेल्वे ट्रॅकवर झोपून जे आहे ते रेल्वे थांबवून प्रतिकात्मक आंदोलन करण्याचा प्रयत्न जो आहे तो इथं आंदोलकांकडून केला जातोय. आंदोलकांना रेल्वे ट्रॅकच्या बाहेर काढण्यासाठी इथं पोलीस देखील दाखल झालेले आहेत आणि पोलिसांकडून जे आहे ते आंदोलकांची समज काढण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण हा जो रेल्वे ट्रॅक हा अत्यंत महत्त्वाचा रेल्वे ट्रॅक आहे. जम्मू ते कन्याकुमारी जोडणारा हा रेल्वे ट्रॅक आहे. त्यामुळे जर इथली रेल्वे सेवा प्रभावित
झाली तर याचा फटका जो आहे तो मुंबई पुणे दिल्लीकडे जाणाऱ्या भोपाळकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना होऊ शकतो आणि त्यामुळे आंदोलकांना जे आहे ते या रेल्वे ट्रॅकवरून हटविण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून केला जातोय। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो इथं पोलिसांचा मागविण्यात आलेला आहे आणि आंदोलकांना जे आहे ते ट्रॅकवरून दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय। आपण पाहतोय की पोलिसांकडून पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी इथे दाखल झालेले आहेत आणि आंदोलकांना दूर सारण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र आंदोलक जे आहे ते आपल्या मागणीवर ठाम आहे। काही आंदोलक अजूनही आपण पाहतो की रेल्वे ट्रॅकवर जे आहे ते झोपलेले आहेत। या मार्गावरची रेल्वे वाहतूक काही काळासाठी जी आहे ती थांबविण्यात आलेली आहे आणि हे आंदोलक वापस झाल्यानंतरच या मार्गावरील वाहतूक जी आहे ती सुरळीत होईल। मात्र जर हा ट्रॅक अडविण्यात कार्यकर्ते यशस्वी झाले तर नक्कीच जे आहे ते या रेल्वे ट्रॅकवरील म्हणजे जम्मू ते दिल्ली ते कन्याकुमारी जाणारा हा रेल्वे ट्रॅक जो आहे तो काही काळानं जे आहे त्या महामार्गावरील गाड्या ज्या आहेत त्या प्रलंबित होऊ शकतात आणि उशिरानं जाऊ शकतात। उदय, आणि ही 3 दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना सध्या दाखवतोय। बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा जो ट्रॅक्टर मोर्चा निघालाय, एकीकडे रास्ता रोको तर केलेलाच आहे, दुसरीकडे समृद्धी हायवेवरती टायर जाळले जात आहेत, तिथं आंदोलन होत आहे, तर इथे शेतकऱ्यांनी रेल रोको सुद्धा केलेला आहे। आणि किती मोठ्या संख्येनं हे रेल रोको करतायत शेतकरी आणि ट्रॅकवरती आहेत। खरं तर पोलीस त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र ते काही ऐकण्याच्या मानसिकतेत दिसत नाही। त्यामुळे एकूणच ज्या पद्धतीनं कालपासून ट्रॅक्टर मोर्चा सुरू झालाय, आज त्याला अधिक आक्रमक स्वरूप आलेलं दिसतंय। उदय, काय एकूण तिकडची दृश्य आणि तिकडचं सगळं वातावरण सांगाल? नक्कीच आपण पाहतोय की 20 ते 25 कार्यकर्ते जे आहेत ते या रेल्वे ट्रॅकवर आले होते आणि रेल्वे थांबविण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांकडून केला जाणार होता। मात्र याची सूचना पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात जो आहे तो पोलिसांचा बंदोबस्त या मार्गावर जो आहे तो बोलविण्यात आला आणि आपण पाहतोय की कार्यकर्त्यांना पांगविण्यात जे आहे ते पोलिसांना यश आलेलं आहे। जे 25 कार्यकर्ते या रेल्वे ट्रॅकवर आले होते त्यांना दूर सारण्यामध्ये जे आहे ते पोलिसांना यश मिळालेलं आहे। आपण आधी पाहिलं की हा जो ट्रॅक आहे रेल्वे ट्रॅक हा अतिशय व्यस्त ट्रॅक आहे, कारण दिल्ली ते कन्याकुमारी जोडणारा हा रेल्वे ट्रॅक आहे। त्यामुळं या ट्रॅकवरून जाणारी जर रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असती तर त्याचा मोठा फटका जो आहे तो रेल्वे वाहतुकीला बसला असता। मात्र पोलिसांनी आता सर्व कार्यकर्त्यांना जे आहे ते रेल्वे ट्रॅकपासून दूर केला आहे। आपण पाहतोय की आता या रेल्वे ट्रॅकला देखील पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। रेल्वे ट्रॅकवर पोलिसांची पेट्रोलिंग आता सुरू झालेली आहे। या भागात जे कार्यकर्ते जमा झाले होते ते दूर झालेले आहेत, त्यामुळं आता या रेल्वे ट्रॅकवरील जी वाहतूक आहे ती सुरळीत होण्याची अपेक्षा आहे, कारण पोलिसांनी पेट्रोलिंग करायला सुरुवात केलेली आहे आणि जे आंदोलक होते त्यांना देखील आता पोलिसांना या ट्रॅकपासून दूर करण्यात जे आहे ते मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे। बिलकुल, एकीकडे सरकारकडनं सांगितलं जात आहे की या मदतीमध्ये आणखी वाढ केली जाते, आणखी निधी उपलब्ध केला जातोय, मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष तो पोहोचलेला नाहीये आणि म्हणूनच हा सगळा संताप शेतकऱ्यांचा बाहेर पडलाय। काय काय आणखी मागण्या आंदोलनाच्या दरम्यान, घोषणाबाजीच्या दरम्यान केल्या जात आहेत किंवा ज्या काही निषेध केला जातोय, काय आहे घोषणाबाजी या शेतकऱ्यांची? रेल्वे ट्रॅकच्या दूरून जा। काय घोषणाबाजी हे शेतकरी करतायत, प्रामुख्याने काय मागण्या मांडतायत? उदय, ही रेल्वे ट्रॅकवरची दृश्य आहेत ना, नागपूरच्या जवळच शेतकरी आंदोलक हे ट्रॅकवरती उतरलेत, रेल्वे ट्रॅकवरती, आणि तिथं रेल रोको करण्याचा त्यांचा प्रयत्न, मात्र पोलिसांची मोठी कुमक तिथं आली आणि त्यांनी या सगळ्या शेतकऱ्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न केलाय। आता रेल्वे